Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. बोलो यीशु मसीह की जय. बोलो यीशु मसीह की जय. प्रभूची स्तुती असो. देवबापाच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. आजच्या दिवसाबद्दल आपण परमेश्वराचा आपण आभार मानूया. आपण प्रार्थना करून ही वेळ प्रभूच्या आपण समर्पित करूया. आजच्या वचनासाठी आम्ही सर्वजण आपल्या मनाची हृदयाची प्रभूजवळ मी प्रार्थना करून तयारी करूया. आपण पिता परमेश्वर देवबापा, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव तुझं मनापासून आभार मानतो. आकाश आणि पृथ्वीच्या स्वामी, आम्ही तुला वंच करतो आजच्या वचनासाठी. प्रभू तुझ्या पवित्र चरणाजवळ येतो. ऐकणारे कान, समजणारे अंतःकरण देवबापा तू आज आम्हाला दे. आजच्या वचनाकडे बापा तुमच्याशी बोल. प्रभू तुझं वचन आमच्या पावलांकरता दिवा आणि मार्गासाठी प्रकाश आहे. तो आम्हाला प्राप्त होऊ दे. तुझा गौरव देश विनंतीने प्रार्थना करतो. पिता आम्ही तुला वंच करतो. येशू पिताच्या नावाने दे मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आपल्या शेजाऱ्याला सांगूया की मी प्रभूचा आहे. आमेन. आम्ही सगळेजण प्रभूचे आहोत. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, देवाच्या वचनामुळे आम्ही जात असताना आम्ही बघूया की आम्ही नाशवंत जगामध्ये जीवन जगत असताना बऱ्याच वेळेला अनेक प्रसंगांना आम्हाला तोंड द्यावं लागतं. अनेक गोष्टीकडे आम्हाला जावं लागतं प्रियानो. आणि कौटुंबिक जीवन जगत असताना, आध्यात्मिक जीवन आम्ही जगत असताना आपल्या जीवनामध्ये अनेक त्रासातून आम्हाला जावं लागतं. पण मला तुम्हाला आज उत्तर द्यायचं आहे म्हणजे प्रियानो, अशा परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या प्रसंगाला जात असताना आम्हाला एक योग्य गायडन्स, योग्य मार्गदर्शन किंवा आम्हाला योग्य निर्णयाची गरज असते. आमच्या जीवनामध्ये सगळ्यात जर मोस्ट इम्पॉर्टंट जर भाग असेल ख्रिस्ती जीवन जगत असताना, त्यानो एक चांगला जर सगळ्यात महत्त्वाचा जर मुद्दा असेल तर ते म्हणजे आम्ही योग्य निर्णय. अनेक त्रासातून, संकटातून आध्यात्मिकरित्या आम्ही सेवा कार्यामध्ये आम्ही पुढे जात असताना आणि वेगवेगळ्या गोष्टीतून आम्ही पुढे जात असताना आम्हाला एक चांगल्या निर्णयाची आम्हाला गरज असते प्रियानो. आणि योग्य निर्णय हे आमच्या जीवनासाठी आशीर्वादाचं कारण ठरतं. आणि म्हणून पवित्र शास्त्रातून काही गोष्टी आज आम्ही देवाच्या गौरवासाठी आम्ही बघणार आहोत. उपदेशक पुस्तक 10वा अध्याय आणि 4थं वचन. उपदेशक 10:4 या वचनाकडे आम्ही आमचं लक्ष यावेळेला केंद्रित करूया. उपदेशक पुस्तक 10वा अध्याय आणि 4थं वचन. तुझवर अधिपतीचा क्रोध झाला, तुझवर अधिपतीचा क्रोध झाला तर आपली जागा सोडू नको. तर आपली जागा सोडू नको. कारण शांतीने मोठमोठी पाप कर्मे टळतात. त्यानं आज मला तुम्हाला सांगू द्या, या वचनामध्ये असं म्हणलेलं आहे की तुझ्यावर जर तुझ्या अधिपतीचा जर क्रोध झाला तर तू आपली जागा सोडू नको. कारण शांत राहण्याने मोठमोठी पाप कर्मे टळतात. त्यानं आज मला तुम्हाला सांगू द्या की जागा जे सोडणं आहे किंवा शांत राहणं आहे ह्याला फारसंच महत्व दिलेलं आहे. बऱ्याच वेळेला आम्हाला काहीतरी आम्ही सिच्युएशन मधून जात असतो, आम्ही त्रासातून जात असतो आणि अशा वेळेला आम्हाला असं वाटतं की इकडून त्रास आहे, तिकडून त्रास आहे आणि संकटामध्ये आम्ही जीवन जगत असताना आपल्याला आम्हाला असं वाटतं की आता आम्ही काहीतरी करायला पाहिजे. पण बायबल सांगतं, सलोमन राजा जो ज्ञानी व्यक्ती आहे, ज्यानं सर्व जगात तो श्रेष्ठ व्यक्ती आहे, ज्यानं पुष्कळ ज्ञान मिळवलेलं आहे, ज्यानं नीती वचन लिहिलेलं आहे, ज्यानं उपदेशकाचं पुस्तक लिहिलेलं आहे, तो सलोमन राजा म्हणतो तुझ्यावर जर तुझ्या अधिपतीचा क्रोध झाला तर तू आपली जागा सोडू नको. कारण शांत राहण्याने मोठमोठी पापकर्म टळतात. बायबल सांगते प्रियानो, आम्ही शांत राहायला शिकलं पाहिजे. योग्य निर्णय घेण्यासाठी आम्ही शांत राहण्याची आम्हाला गरज आहे. तसं मी प्रार्थनापूर्वक आणि शांत राहून आम्ही जेव्हा डिसिजन घेतो, निर्णय घेतो, त्यावेळेला आम्ही आशीर्वादित होतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बघा माझ्या प्रियानो, निर्गम 14:14 मध्ये देवाचं वचन असं सांगतंय, तुम्ही शांत राहा म्हणजे परमेश्वर तुम्हासाठी लढेल. खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि माझ्या प्रियानो, आम्हाला योग्य निर्णय आमच्या जीवनामध्ये घेण्यासाठी आम्हाला शांत राहण्याची आम्हाला गरज आहे. प्रार्थना करण्याची आम्हाला गरज आहे. पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं? दावीद राजा स्तोत्र 40 आणि वचन 1 आणि 2 मध्ये दावीद राजा काय म्हणतो? आम्ही या वचनाकडे आमचं लक्ष केंद्रित करूया. स्तोत्र संहिता 40वा अध्याय वचन 1 आणि 2. मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली. तेव्हा त्याने माझ्याकडे वळून माझा धावा ऐकला. नाशाच्या खाचेतून दलदलीच्या चिखलातून चिखलातून त्याने मला वर काढले.
माझे पाय खडकावर माझे ठेवले पाय खडकावर ठेवले आणि आणि माझी पावले स्थिर केली. स्थिर केली. त्यानं किती गोष्टी या ठिकाणी दावीद राजा वर्णन करताय परमेश्वराच्या चांगुलपणाचं. त्यानं जेव्हा आम्ही धीर धरतो, कठीण परिस्थितीमध्ये जेव्हा आम्ही धीर धरतो, संकटामध्ये आम्ही धीर देतो आणि निर्णय घेण्यासाठी, योग्य निर्णय घेण्यासाठी ज्यावेळेला आम्ही देवाची वाट बघतो, त्यावेळेला परमेश्वर योग्य निर्णय देवा आम्हाला देतो. प्रेज द लॉर्ड. असं म्हणलेलं आहे, मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली, तेव्हा त्याने माझ्याकडे वळून माझा धावा त्याने ऐकला. प्रेज द लॉर्ड. आम्ही जेव्हा धीर धरतो आणि देवाची प्रतीक्षा करतो, योग्य मार्गदर्शनासाठी, योग्य निर्णयासाठी ज्यावेळेस आम्ही देवाकडे प्रार्थना करतो, प्रियानो, परमेश्वर अद्भुत कार्य करतो. असं म्हणलंय, दलदलीच्या नाशाच्या खाचेतून त्यांनी मला वरती काढलं. प्रेज द लॉर्ड. देव काम करतो. नाशाच्या खाचेतून त्यांनी मला वर काढलं. दलदलीच्या चिखलातून त्यांनी मला वर काढले. माझे पाय खडकावर ठेवले आणि माझी पावले स्थिर केली. स्थिर केली. देव आम्हाला स्थिर करतो ज्यावेळेला आम्ही योग्य निर्णय घेण्यासाठी देवाजवळ बसतो. प्रेज द लॉर्ड. पवित्र शास्त्रामध्ये असे काही लोक आहेत प्रियानो, ज्यांनी चुकीचा निर्णय घेतला, रागाच्या भरामध्ये ज्यांनी निर्णय घेतला, जे इमोशनल होऊन ज्यांनी निर्णय घेतला, प्रियानो, त्यांना शापाला पुढे जावं लागलं. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की उजिया राजा, दुसरे इतिहास याचा 26वा अध्याय वचन 1 ते 3 या ठिकाणी बघूया. असं म्हणलेलं आहे की उजिया राजा ज्यावेळेला राज्य करू लागला, त्यावेळेला तो, प्रेज द लॉर्ड, किती वर्षाचा होता? 16 वर्षाचा होता. किती वर्षाचा? म्हणा 16 वर्षाचा. आता 16 वर्षामध्ये मतदान पण होत नाही. प्रेज द लॉर्ड. असं म्हणलेलं आहे, उजिया राजा ज्याला राज्य करू लागला तो 16 वर्षाचा होता आणि त्याने यरूशलेमेमध्ये 52 वर्ष राज्य केले. प्रेज द लॉर्ड. 52 वर्ष त्याने यरूशलेमेमध्ये राज्य केलं. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, जितका काळ तो देवाबरोबर चालला, तितका काळ परमेश्वराने त्याला काय केलाय? आशीर्वादित केलेला आहे. बघा माझ्या मित्रांनो, आम्ही वचनाकडे बघूया. 16 ते 22 वचन आम्ही वाचूया. दुसरे इतिहास 22वा अध्याय वचन 26वा अध्याय 22 ते 16 वचन. 16 ते 22 वचन. तो समर्थ झाला तेव्हा त्याचे हृदय उन्मत्त होऊन तो बिघडला आणि आपला देव परमेश्वर त्याच्या आज्ञेचं त्याने उल्लंघन केले. धूपवेदीवर धूप जाळण्यासाठी तो परमेश्वराच्या मंदिरामध्ये गेला. त्यानं जे काम त्याचं नव्हतं, ज्या कामासाठी परमेश्वराने त्याची निवड केली नव्हती, तो एक राजा होता, चांगला योद्धा होता. युद्ध करण्याचं काम परमेश्वराने त्याला दिलं होतं. राज्य सांभाळायचं काम परमेश्वराने त्याला दिलं होतं. देवाचं राज्य बांधण्याचं काम त्याच्याकडे नव्हतं. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की धूप जाळण्यासाठी दुपाटणं हातामध्ये घेऊन तो देवाच्या मंदिरामध्ये प्रवेश करत आहे. प्रेज द लॉर्ड. जे देवाच्या विरोधात आहे. हालेलुया. एक चुकीचा निर्णय तो त्याच्या जीवनामध्ये घेतो. माझे प्रेम, तो निर्णय घेऊन तो पुढे जात आहे. वचनामध्ये अजरा याजक व त्याच्याबरोबर परमेश्वराचे याजक पण करीत असलेले 80 वीर पुरुष त्याच्या पाठोपाठ आत गेले. अजरा याजक त्याच्याबरोबर याजकपणाचे काम करत असणारे 80 वीर पुरुष त्याच्या पाठोपाठ परमेश्वराच्या मंदिराच्या आतमध्ये गेले. त्यांनी उजिया राजाला प्रतिकार करून म्हटले, हे उजिया, परमेश्वराच्या प्रित्यर्थ धूप जाळणे तुझे काम नव्हे, हे तुझे काम नाही. या कामासाठी परमेश्वराने तुझी निवड केलेली नाही आहे. ह्या कामासाठी याजक म्हणून देवाने आमची निवड केलेली आहे. पुढे अहरोनाचे वंशज जे याजक ज्यांना धूप जाळण्यासाठी पवित्र केले आहे, त्यांचेच हे काम आहे. तू पवित्र स्थानातून निघून जा, कारण तू मर्यादेचे उल्लंघन केले आहे. अशाने परमेश्वर देवाकडून तुझे गौरव होणार नाही. तेव्हा उजियास क्रोध आला. हा म्हणा, क्रोध आला. आता ही शुद्ध भाषा आहे. क्रोध आला म्हणा पोटाने. क्रोध आला. ऐकायलाच नाही. काय आला? स्ट्रोक आला. काय आला? मला क्रोध आला. साध्या भाषा म्हणतो राग आला. राग. प्रेज द लॉर्ड.
कोणीतरी असं म्हणलेलं आहे, रागाने, अहो मराठी म्हण आहे हो, रागाने भीक माग. प्रेज द लॉर्ड. बघा मध्ये त्याला राग आलेला आहे. बऱ्याच वेळेला आम्हाला सुद्धा राग येतो. वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये आम्ही असतो आणि आम्हाला राग येतो आणि रागामध्ये आम्हाला काय करावं आम्हाला सुचत नाही. अनेक लोकांना पुष्कळ राग असतो. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच लोकांना लगेच राग येतो, चटकन राग येतो. आता मला तुम्हाला सांगू द्या, हे देवाचे याजक लोक आहेत, सेवक लोक आहेत, उजिया राजाला समजावून सांगत आहेत, हे उजिया राजा, देवाच्या मंदिरामध्ये धूप जाळण्याचं काम तुझं नाही आहे. त्यासाठी लेवी वंशाला परमेश्वरानं वेगळं केलेलं आहे. आणि असं त्याला समजावून सांगत असताना बायबल सांगतं, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, उजिया राजाला काय झालेला आहे? राग आलेला आहे. म्हणा राग आलेला आहे. पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं? राग करा, खरं पाप करू नका. प्रेज द लॉर्ड. आता राग आलेला आहे आणि रागामध्ये त्याने एक निर्णय घेतलेला आहे. पाचव्या पुढे, धूप जाळण्यासाठी त्याने आता धुपाटे घेतले होते आणि तो याचकावर संतापला असता त्याच्या देखत परमेश्वराच्या मंदिरात धूपपेटीजवळ त्याच्या कपाळावर कोड उठले. प्रेज द लॉर्ड. चुकीचा निर्णय उजिया राजाने घेतलेला. काय केलेला आहे? कसा निर्णय घेतलेला आहे? रागात घेतलेला निर्णय. राग करून त्याने एक निर्णय घेतला आणि देवाच्या मंदिरामध्ये धूप जाण्यासाठी गेला. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, त्याच्या जीवनामध्ये त्याच्या कपाळावरती कोड फुटलं. देव परमेश्वराने त्याला तडाखा दिला. आज मला तुम्हाला सांगू द्या, ज्या वेळेला मी रागामध्ये निर्णय घेतो, आमचं जीवन हे शापाला कारणीभूत ठरतं. आम्ही शापित होतो. पवित्र शास्त्र सांगतं की 16 वर्षाचा असल्यापासून 52 वर्षापर्यंत त्याने यरूशलेमेवरती राज्य केलं. जोपर्यंत देवाबरोबर चालत होता तोपर्यंत देवाने त्याला आशीर्वादित केलं. जेव्हा तो उन्मत्त झाला आणि रागामध्ये त्याने एक निर्णय घेतला, तो निर्णय असा होता, देवाच्या मंदिरामध्ये धूप जाण्यासाठी तो पुढे गेला. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, तो काय झालेला आहे? शापित झालेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एक चुकीचा निर्णय, एक रागामध्ये घेतलेला निर्णय जो आमचं जीवन शापित करतो. आणि म्हणून प्रियानो, आमच्या जीवनामध्ये आम्ही कधीही किती पण समस्या असू द्यात, किती पण स्ट्रगल लाईफ असू दे, पण त्या सगळ्यांमध्ये आम्ही शांतीनं देवाजवळ बसून प्रार्थनापूर्वक आम्ही निर्णय घ्यायला शिकलं पाहिजे. हालेलुया. त्याने रागामध्ये निर्णय घेतला. पवित्र शास्त्र आम्हाला म्हणतं, देवाने त्याच्या कपाळावरती कोड फोडलेला आहे. पुढे आता, आजऱ्या मुख्य याजक व दुसरे सर्व याजक यांनी पाहिले तो त्याच्या कपाळावर कोड उठले आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. तेव्हा त्यांनी त्यास तेथून लवकर घालवून दिले. परमेश्वराने आपणास तडाखा दिला आहे हे जाणून तोही उतावळीने बाहेर निघाला. उजिया राजा अमरण कोळी राहिला. अमरण कोळी. प्रियानो, असं म्हणलं तो एकटा राहत असे. प्रियानो, जेव्हा आम्ही रागामध्ये निर्णय घेतो, आमच्या मदतीला किंवा आमच्या सोबतीला कोणी उभं राहत नाही. तो एकटा राहत असे. एका खोलीमध्ये एकटा राहत. तो मेल्यानंतर बायबल सांगतं, सेपरेट त्याची कबर करण्यात आली. मरणानंतर सुद्धा त्याला सेपरेट टाकण्यात आलं. प्रियानो, राग आम्हाला काय करतो? सगळ्यांपासून वेगळं करतो. रागामध्ये घेतलेला जो निर्णय आहे, त्या निर्णयाद्वारे आपल्यापासून सर्व लोक विभक्त होतात आणि आपलं जीवन शापित होतं. आणि म्हणून माझे प्रियानो, आज माझं उत्तेजन आहे, परिस्थिती काही असू दे, कोणत्याही प्रसंगाला आम्हाला तोंड द्यावं लागू दे, कोणत्याही प्रसंगापुढे आम्हाला उभा राहावं लागू दे, पण या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही प्रार्थनापूर्वक निर्णय घेण्याची आज आम्हाला गरज आहे. हालेलुया. एक वचन आहे वाचूया. नीतिसूत्रे 17वा अध्याय आणि 27 वचनामध्ये सलमोन राजाने लिहिलेलं जे नीतीचं सूत्र आहे, ज्यानं ज्ञानी पंडित व्यक्ती असताना ज्याने लिहिलेले नीतिसूत्रे आहेत, त्याच्यामध्ये आम्हाला देवाचं वचन आम्हाला काय सांगतं, आमच्याकडे आपलं लक्ष केंद्रित करूया. 17वा अध्याय आणि 27 वचन वाचा. जो मित भाषण करीतो त्याच्या अंगी शहाणपण असते. ज्याची वृत्ती शांत, चित्त मन शांत पाहिजे. लोक म्हणतात कवा बिचारा शांत नाही, नुसता रक 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 झग 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 येतं जीवन आहे. मारतासारखं झगझग करायचं नाही आपल्याला, मरियासारखं आम्हाला शांत राहायचंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या घरी जेवणाचं आमंत्रण मार्था मरियेने दिलं,
पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं प्रभू येशू ख्रिस्त जाऊन बसला, त्यानं आपल्या देवाचा वचनाचा राज्याचा प्रसार सांगायला वचन सांगायला सुरुवात केली. मरिया त्याच्या पायाजवळ बसून देवाचं वचन ऐकू लागली आणि मार्था म्हणाली, प्रभू माझ्या बहिणीला जरा सांग ना मला कामात मदत करायला. सगळं काम माझ्यावर एकटीवर टाकलं तिनं. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त तिला म्हणतो, मार्था मार्था किती जगजग करतेस तू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून वचन काय सांगतं, ज्याची वृत्ती शांत, ज्याची वृत्ती शांत आहे तो समंजस असतो. तो समंजस असतो. समंजसपणानं आम्ही आमच्या जीवनामध्ये निर्णय घ्यायला आम्ही शिकलं गरजेचं आहे. योग्य निर्णय. रागामध्ये उतावळापणाने आम्ही कोणत्याही प्रकारचा आम्ही निर्णय घेणं आमच्या जीवनाला नाशाचं कारण होऊ शकतं, शापाचं कारण होऊ शकतं माझ्याकडून. आणि म्हणून देवाच्या वचनावर आम्ही शांत राहून आम्ही देवाच्या वचनामध्ये आम्ही चालायला पाहिजे. हालेलुया. बघा प्रियानो, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, निर्गमाच्या पुस्तकामध्ये आम्ही वाचतो 3ऱ्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की मोशेला देवाचं पाचारण झालेलं आहे. परमेश्वराच्या सेवकाला बोलवण्यात आलेलं आहे. आणि मग मोशेला देव म्हणाला की इस्रायल लोकांना तुला मित्राच्या कैदेतून सोडवून दुधामधाचे प्रवाह देशामध्ये म्हणजे कनान देशामध्ये तुला घेऊन जायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तुला हे काम करायचं आहे. माझ्या लोकांचा आक्रोश मी ऐकलेला आहे, माझ्या लोकांना होणारी यातना मी बघितलेलं आहे. आता ही जबाबदारी, ही अथॉरिटी आज मला तुझ्याकडे द्यायची आहे. बायबल सांगतं एवढा मोठा अधिकार, एवढी मोठी जबाबदारी परमेश्वराने मोशेला दिलेली आहे. आणि ही जबाबदारी घेऊन जात असताना 40 वर्षाच्या प्रसंगामध्ये अनेक नाना प्रकारच्या परिस्थितीत त्याला तोंड द्यावं लागलं, अनेक वेळेला त्याला संकटातून जावं लागलं, अनेक वेळेला त्रासातून त्याला जावं लागलं. पण या सगळ्या प्रसंगी प्रियानो पवित्र शास्त्रामध्ये सांगतं मोशे देवाजवळ जायचा आणि प्रार्थना करायचा. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच वेळेला आम्ही आमच्या परिस्थितीसाठी प्रार्थना करतो, आम्ही आमच्या लोकांसाठी प्रार्थना करतो, अनेक वेळेला आम्ही उपवास करतो, अनेक वेळेला आम्ही देवाजवळ बसतो. पण काही परिस्थिती अशा असते की आम्हाला सहन होत नाही. किती सहन करायचं पास्टर या माणसाचं? किती वर्ष झालं आज मी बघत आहे, कितीक तर वेळा सांगितलं हा काय सुधारायला दिसत नाही, आता मला जीव नकोसा झालाय. प्रेज द लॉर्ड. असे काय काय शब्द त्यानं मला ऐकायला मिळालेले आहेत. अशा काही लोकांच्या मध्ये बसणं उठणं झालेलं आहे माझ्याकडून. आज मला तुम्हाला सांगू द्या, मोशेच्या जीवनामध्ये सेम अशी परिस्थिती निर्माण झाली. या 40 वर्षाच्या परिस्थितीमध्ये इस्रायल लोकांची कुरकुर, इस्रायल लोकांचा त्रास, इस्रायल लोकांनी केलेला छेड, या सगळ्या परिस्थितीतून मोशे जात आहे. आणि वचन आम्हाला काय सांगते बघा. या सगळ्या परिस्थितीत जात असताना देवाने त्याला जबाबदारी दिलेली असताना एक घटना अशी त्याच्या जीवनामध्ये घडली जिथं त्याचं जीवन जे आहे यशस्वी होण्यापासून अपयशाकडे तो गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. एक वचन वाचूया. गणनाचं पुस्तक 20वा अध्याय आणि वचन 1 ते 12 या वचनावरती आम्ही बघूया की मोशेच्या जीवनामध्ये मोशेनं घेतलेला चुकीचा निर्णय, रागाच्या भरामध्ये घेतलेला निर्णय जो आहे त्याला कनान देशापासून जाण्यापासून वंचित करतो. प्रेज द लॉर्ड. असं खडकातून पाणी. पहिल्या महिन्यात इस्रायल लोकांची सर्व मंडळी सीम रानात आली. त्यांनी कादेश येथे मुक्काम केला. तेथे मिरियम मरण पावली व तेथे त्यांनी तिला मूठ माती दिली. आणि त्याच ठिकाणी त्याने त्याला मूठ माती दिली. तेथे मंडळीला पाणी न मिळाल्यामुळे, मंडळीला प्यायला पाणी न मिळाल्यामुळे ते मोशे व अहरोन यांच्या विरुद्ध एकत्र झाले. ते मोशे आणि अहरोन यांच्या विरुद्ध सर्वजण एकत्र झाले. ते मोशेशी भांडू लागले. ते मोशे बरोबर भांडू लागले आणि म्हणाले परमेश्वरासमोर आमचे भाऊबंद गेले. परमेश्वराच्या समोर आमचे भाऊबंद गेले. तेव्हाच आम्ही मेलो असतो तर बरं झालं असतं. तुम्ही परमेश्वराची मंडळी या रानात कशासाठी आणली? आम्ही व आमच्या पशूंनी आमच्या पशूंनी मराव म्हणून का? मिसर देश सोडावायला लावून आम्हाला या भिकार ठिकाणी का आणले? मिसर देश सोडायला लावून आम्हाला या भिकार ठिकाणी आम्हाला तू का आणलंस? तेथे धान्य, तिथं आम्हाला काय मिळत होतं?
धान्य म्हणा खायाला पियाला येशूने दिले, राहायला जागा येशूने दिली. आवाज. खायाला पियाला येशूने दिले, राहायला जागा येशूने दिली. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. काय आभार मानायचं नाही आम्हाला देवाचं, काय नाही. प्रेज द लॉर्ड. असं म्हणलेलं आहे मिस्र देशामध्ये आम्हाला काय मिळत होतं? धान्य धान्य मिळत होते खायला, अंजीर अंजीर मिळत होतं, द्राक्षवेल द्राक्षाचा वेल तिथं होता, अथवा डाळिंबे. डाळिंब पण आम्हाला खायला मिळत होते. तर नाहीतच पण प्यायला पाणी सुद्धा नाही. तर सगळं मिळत होतं. इथं आम्हाला साधा आम्हाला प्यायला पाणी पण नाही आहे. तेव्हा मोशे व अहरोन तेव्हा मोशे व आरोन हे मंडळी पुढून निघून हे मंडळी पुढून निघून दर्शन मंडपाच्या आता दारापाशी दर्शन मंडपाच्या दारापाशी गेले. प्रेज लॉर्ड. आतमध्ये गेले. असं म्हणलेलं आहे हे सगळं किरकिर आहे, वातावरण दूषित झालेलं आहे आणि सगळं त्रासानं कंटाळलेलं आहे. मोशेला पण आता वैताग आलेला आहे. प्रेज लॉर्ड. आता तो मोशे काय झालाय? वैतागलेला आहे या लोकांच्या परिस्थितीला. सारखंच खायला पाहिजे, लसूण होता, कांदा होता, तिकडं मटण मिळत होतं, सगळं परमेश्वरानं दिलं, पण या सगळ्या परिस्थितीमध्ये ते अतृप्त होते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि मोशे आणि आरोन यांना ते मारायला सुद्धा अंगावर जात होते लोक. त्यानं अशी काही क्रिटिकल परिस्थिती आपल्या जीवनामध्ये निर्माण होते त्यानं, पण या परिस्थितीला अनुसरून आम्ही आमच्या जीवनामध्ये कधीच चुकीचा निर्णय आम्ही घ्यायला नाही पाहिजे. हालेलुया. रागाच्या भरात आम्ही कधीच निर्णय घ्यायला नाही पाहिजे. बायबल सांगतं मोशेला देवाने सांगितलं रे उठ, असा पालता का पडला तो, जा तुझ्या हातामध्ये काय काठी घे, काठी घेऊन जा आणि त्या खडकाला काय करतो? आज्ञा कर. आता पुढे परमेश्वर मोशेला म्हणाला, आपली काठी घे हा आणि तू व तुझा भाऊ अहरोन मिळून मंडळी जमा करा हा व त्यांच्या देखत तुम्ही त्या खडकाला आज्ञा करा, हा. म्हणजे त्यातून पाणी निघेल. काय करा? आज्ञा करा. म्हणा आज्ञा करा. आज्ञा करा. मला वाटतं तुम्हाला बोलता येत नाही. म्हणा आज्ञा करा. काय करा सांगितलं? आज्ञा करा. आज्ञा करा. काठी घेऊन जा आणि त्या खडकाला काय करा? आज्ञा कर. पुढे ह्याप्रमाणे त्यांच्यासाठी खडकातून पाणी काढ हा व या मंडळीला व त्याच्या जनावरांना पाच. या मंडईला व त्याच्या जनावरांना तू काय कर? ते पाणी पाज. ओके. परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने त्यांच्या समोरून ती काठी आणली. मोशेने त्यांच्या समोरून ती काठी आणली. मोशे व अहरोन मोशे आणि आरोन याने मंडळीला याने मंडईला खडकासमोर जमवले आणि त्यांना मोशे म्हणाला. आता बघा ते शब्द ऐका. आपल्याला फार महत्वाची गोष्ट आहे ज्या आज आपण शिकत आहोत. प्रेज द लॉर्ड. काय म्हणाले? अहो बंडखोरानो ऐका. ऐका. आता कसं बोलले ते? रागामध्ये आहेत, शांतीमध्ये आहेत का बेशिस्तीमध्ये बोलत आहे? कसं बोलत आहे? राग आहे डोक्यामध्ये. काय आहे? राग आहे. या लोकांनी इतका त्रास दिलेला आहे, इतकं या लोकांनी वैतागवाले आणलेले आहे आणि आता काय या लोकांना बोलायचं सुचत नाही त्याला. आणि तो काय म्हणतो? अहो बंडखोरानो ऐका, तुमच्यासाठी आम्ही या खडकातून तुमच्यासाठी आम्ही या खडकातून पाणी काढायचं का? मग मोशेने हात उचलून आणि मग मोशेने हात उचलला, त्या खडकावर दोनदा काठी मारली. दोनदा काठी मारली. मला दोनदा काठी मारली. दोनदा काठी मारली. देवाने काय सांगितलेलं? आज्ञा कर. इथे याने काय केलं? काठी मारली. त्यानं 40 वर्ष ज्या कनान देशामध्ये जाण्यासाठी त्यानं श्रम केलेला आहे, कष्ट केलेला आहे. पवित्र शास्त्र सांगतो देव परमेश्वर त्याला म्हणाला, तू माझं पवित्रता इतर लोकांसमोर तुम्ही प्रगट केला, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला नाही आणि त्याला आज्ञा कर म्हणताना त्याला रागाच्या भरामध्ये काठी मारण्याचा निर्णय घेतला आणि ती काठी मारल्यामुळं देव त्याच्यावरती रागावला. प्रेज लॉर्ड. परमेश्वर म्हणला की ज्या कनान देशामध्ये आता तुला मी घेऊन जाणार होतो त्या देशावर तुझं पाय लागणार नाही. प्रेज द लॉर्ड. रागाच्या भरामध्ये घेतलेला जो निर्णय आहे माझ्याकडनं, त्या निर्णयामुळं मोशेला कनान देशामध्ये जाता आलेलं नाही. आणि म्हणून त्यानं मोशेचं कनान देश जो आहे हा नामासाठी स्वर्ग आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो कनान देशामध्ये मरूपर्यंत कनान देशामध्ये तो जाऊ शकलेला नाही आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड.
फक्त रागामध्ये घेतलेला निर्णय आहे. ज्या कामासाठी, ज्या देशासाठी 40 वर्ष कष्ट केलेला आहे, आता जरच राहिलं होतं, आता पंजा गाठणारच होतो, तिथपर्यंत पोहोचणारच होतो, तितक्यात एक राग डोक्यात आहे. आणि त्या रागाने त्याने एक निर्णय घेतला, काठी मारली, ज्यामुळे तो आशीर्वादापासून वंचित राहिला. प्रेज द लॉर्ड. त्यानं आज मला तुम्हाला उत्तेजन करायचं आहे. कधीही आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची परिस्थिती असू दे, त्या परिस्थितीमध्ये स्वतःला शांत ठेवून देवाजवळ बसून प्रार्थनापूर्वक आम्ही निर्णय घ्यायला शिकलं पाहिजे. रागाच्या भरामध्ये घेतलेला निर्णय आम्ही कधीच आशीर्वादित होणार नाही. हालेलुया. बघा माझ्या प्रिय, एक वचन आम्ही वाचूया. अनुवाद 31वा अध्याय वचन 1 आणि 2. अनुवाद 31वा अध्याय वचन 1 आणि 2. मोशेने जाऊन सर्व इस्रायल लोकांना ही वचनं सांगितली. तो त्यांना म्हणाला, मी आज 120 वर्षाचा आहे. 120 वर्षाचा आहे. यापुढे मला ये जा होणार नाही. शिवाय तुला या यार्देन पलीकडे जायचं नाही, असे मला परमेश्वराने सांगितले आहे. एक चुकीच्या निर्णयामुळे, रागामध्ये घेतलेल्या एका निर्णयामुळे देवाने त्याला सांगितलं, तू ही यार्देन वरून पलीकडे जायचं नाही. त्यानं पवित्र शास्त्र सांगतो, मरूपर्यंत मोशेने यार्देन नदी कधीही ओलांडली नाही. एक चुकीचा निर्णय. प्रेज द लॉर्ड. रागाच्या भरामध्ये घेतलेला एक निर्णय आशीर्वादापासून आम्हाला वंचित ठेवतो, आम्हाला यशस्वी होण्यापासून आम्हाला अपयशाकडे घेऊन जातो. आणि म्हणून माझ्या प्रिय, आज माझं उत्तेजन आहे, असे कोणते निर्णय तुमच्या जीवनामध्ये आज तुम्ही रागामध्ये घेतला असाल, ह्याचा कदाचित भावाला ह्याचा कधी तोंड बघायचं नाही असा निर्णय घेतला, ह्याच्या दारात मी कधी पाय ठेवायचं नाही असा निर्णय घेतला नाही, ह्याच्याबरोबर मला कधी बोलायचं नाही असा निर्णय घेतला नाही. त्यानंतर आज जर अशा काही सिच्युएशनमध्ये तुम्ही असाल तर माझं आज उत्तेजन आहे. देवासमोर नम्र व्हा, तुमचा निर्णय बदला, देव परिस्थिती बदलायला तयार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही निर्णय बदलणार आहे, देव तुमचं जीवन बदलायला तयार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बघा प्रियानो, एक वचन आम्ही वाचूया. अनुवाद 34वा अध्याय आणि वचन 1 ते 4 मध्ये मोशेने देवाजवळ रिक्वेस्ट केली. म्हणा रिक्वेस्ट. आग्रह. मोशेने देवाजवळ आग्रह केला, जो कनान देश तू मला देणार होतास, ज्या कनान देशामध्ये दुधाच्या आणि मधाचे नद्या वाहतात, जिथली फळं चांगली आहेत, तिथलं खाण्याच्या प्रत्येक गोष्टी चांगल्या, त्या देशामध्ये मला देवा तू घेऊन जाणार होतास, मला एकदा तर त्या देशात घेऊन चल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. एका चुकीच्या निर्णयामुळे माझ्या प्रियानो परमेश्वराने त्याला कनान देशामध्ये घेऊन गेलं नाही. आज मी तुम्हाला सांगतो, जे आशीर्वाद परमेश्वराने तुमच्या जीवनात ठेवलेले आहेत, जे मोठमोठ्या गोष्टी देवाला आज तुमच्यासाठी राखून ठेवलेल्या आहेत, यदा कदाचित तुमच्या त्या रागामध्ये घेतलेल्या निर्णयामुळे त्या आशीर्वादापासून तुम्ही वंचित राहणार आहात. प्रेज द लॉर्ड. असं म्हणलेलं आहे 5व्या वचनामध्ये, 34वा अध्याय आणि वचन 1 ते 4. मग मोशे मोआबाच्या मैदानावरून यरीहो समोरून पिसाक पर्वताच्या नमा नामक शिखरावर चढला. तेव्हा दानापर्यंतचा सर्व गिलाद प्रदेश, नफलातीचा सर्व प्रदेश, इफ्राईमाचा व मनश्शेचा सर्व प्रदेश, आणि पश्चिम समुद्रापर्यंत सर्व प्रदेश, यहूदाचा सर्व प्रदेश, आणि नेगेब व सोरापर्यंत सर्व तळवटीचा प्रदेश, म्हणजे खजुरीचे नगर, यरीहोचे मैदान, हे सर्व परमेश्वराने त्याला मला दाखवले. मोठ्याने मला दाखवले. बिर्याणीचे ताट दाखवलं, सुक्का रस्सा आहे, बिर्याणी आहे, चांगली कोशिंबीर आहे, त्याच्यामध्ये पीस भरपूर आहेत. देवानं असं ताट दाखवलं, पण खायला दिलं नाही. आम्ही काय म्हणलो असतो, देवा एक चुकीच्या गोष्टीमुळे एवढा मोठी शिक्षा देत होता. 40 वर्ष मी किती कष्ट केलं, तांबडा समुद्रात बाबून बाहेर आलो,
एक चूक परमेश्वरा पदरामध्ये घे, एक रागामध्ये घेतलेला निर्णय तू समजून घे देवा, आम्ही म्हणलं असतं. प्रेज लॉर्ड. देवाचं जुन्या करारामध्ये रूप काय होतं मध्ये? चुकीला माफी, चुकीला माफी. प्रेज लॉर्ड. किसी ने ऐसा कहा है, मेरे भाई गलती गुनाहों की नहीं की जाती. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. बघा माझ्या प्रेम असं म्हणलेलं आहे की देवाला त्याने सगळं देवाने त्याला दाखवलं आणि दाखवल्यानंतर पुढं परमेश्वर त्याला म्हणाला, परमेश्वर त्याला म्हणाला, ज्या देशाविषयी मी अब्राहम, इसहाक व याकोब यांच्याशी शपथ वाहिली यांच्याबरोबर जी शपथ मी वाहिली होती की तो मी तुझ्या संतानाला देईन. तो देश हाच आहे. बघ लवकर बघ, हाच तो देश आहे. दुधाच्या आणि मधाचे प्रवाहानं हाच तो देश आहे. पण त्या देशाला तुझे पाय लागणार नाही. तुला त्या देशामध्ये तुला जायला मिळणार नाही. कारण तू काय केलास? लय राग आहे तुला. काय आहे? रागात तू निर्णय घेतलास आणि त्या एका चुकीमुळं या सगळ्या आशीर्वादापासून तू वंचित राहिलेला आहेस. प्रेज द लॉर्ड. मरूपर्यंत मोशेचे पाय माझ्या प्यानो कनान देशाला लागलेले नाही आहेत. आज माझं उत्तेजन आहे, अजूनही वेळ गेलेला नाही आहे. तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही कुठले चुकीचे निर्णय घेतले असतील, रागाच्या भारामध्ये तुम्ही जीवनाबरोबर तुम्ही काही ठराव केले असतील, देव म्हणतो अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही तुमचे निर्णय बदला. निश्चित देव तुमचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. बघा माझ्या प्यानो, पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं? अनेक वेळेला आमची निंदा होते, निर्वचना होते, लोक आमच्याबद्दल वाईट चुकीचं बोलतात, त्रास होतो, संकटाचा छळ होतात. या सगळ्या प्रसंगी बायबलमध्ये एक अशी घटना घडलेली आहे. 3 लोकांचं जीवन आहे, हन्ना, पनिन्ना आणि एल्काना. प्रेज द लॉर्ड. आणि ह्या तिघांच्या जीवनामध्ये असं म्हणलेलं आहे की पनिन्ना जी आहे तिला मुलबाळ होतं, पण हन्नाला मुलबाळ नव्हतं. पण एल्काना तिच्यावरती जास्त प्रीती करत होता. बायबल सांगतं ती रोज तिला चिरवत होती आणि तिला कुटत होती. अशा परिस्थितीमध्ये क्रिटिकल परिस्थिती आहे आणि ह्या सगळ्या प्रसंगामध्ये तिच्या जीवनामध्ये राग आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, तिरस्कार आहे, सगळ्या गोष्टी आहेत तिच्या जीवनामध्ये. पण ती देवाच्या मंदिरामध्ये गेली. हालेलुया. देवाच्या मंदिरामध्ये गेली. तिने निर्णय घेतला इकडे तिकडे पुढे जायचं नाही. तर कुठे जायचं? जेव्हा राग येतोय ना आपल्याला, काय तर घरामध्ये प्रॉब्लेम होतोय, घर सोडून कोण जाते बघा रागानं. बघितलं गेलं, घर सोडून जायचं रागानं. कुठं राहतं तिथं भरकडत फिरायचं. एक रागामध्ये निर्णय असतो. माणूस आत्महत्या करतो. काय करतो? कधी करतो आत्महत्या? सुसाईड, त्याला सुसाईड म्हटलं जातं. आत्महत्या मनुष्य कधी करतो? जेव्हा तो वैतागलेला असतो. शेवटचा निर्णय रागाच्या भरामध्ये तो असा निर्णय घेतो की मेल्याला बरं. आणि रागाच्या भरामध्ये घेतलेला कुठलाही निर्णय तो कधी हितकारक ठरत नाही. त्याच्याद्वारे कोणी आशीर्वादित होत नाही, त्याच्याद्वारे कोणीही सक्सेस म्हणजे यशस्वी होत नाही. त्यानं उलट शापित होणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बघा माझ्या प्यानो, पण हन्ना देवाच्या मंदिरामध्ये गेली आणि जाऊन ती रडत होती आणि प्रार्थना करत होती. तिचे ओठ हालत होते, तिचा शब्द ऐकू येत नव्हता, तिच्या डोळ्यातून पाणी गळत होतं. आणि देवाचा जो सेवक आहे एली याजक त्या ठिकाणी बसला होता आणि तो याजक तिला पाहतो आणि म्हणतो, ही बाई कोणीतरी बाई आहे, ही दारू पिऊन आलेली दिसते, तिने द्राक्षरसाचं सेवन केलं दिसतं आणि ती तुला म्हणतो दारू पिऊन आलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तो तिला म्हणतो, हे बाई, त्या दारूच्या नशेतून तू बाहेर ये. आता बाहेर घरामध्ये त्रास व्हायला म्हणून ती कुठं आलेली आहे? देवाच्या मंदिरामध्ये आलेली आहे. पण तिथं पण तिला चांगला ऐकायला मिळत नाही आहे. पण ती शांत राहते. ती काय म्हणते मध्ये? माझे स्वामी महाराज, मी कोणतीही अधम स्त्री नाही आहे. माझ्या हृदयाला यातना झाल्यामुळं, माझं मन व्यतीत झाल्यामुळं, माझं मन मोकळं करून मी परमेश्वराजवळ रडत आहे. आणि मग देवानं तिची प्रार्थना ऐकलेली आहे. हालेलुया. योग्य निर्णय आमच्या जीवनामध्ये आम्ही घ्यायला शिकलं पाहिजे. रागाच्या भरामध्ये घेतलेला कुठलाही निर्णय आम्ही यशस्वी होणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बघा माझे प्यानो, बायबलमध्ये अजून एक व्यक्ती असा आहे ज्याला देवाने निवडलं. किती लोकांचा विश्वास आहे की मला परमेश्वराने निवडलेला आहे? आपले हात वर करूया. प्रेज द लॉर्ड. देवाने निवडलेला आम्हाला. आम्ही साधी लोक नाही आहे. जगापासून आम्हाला देवाने वेगळं केलेलं आहे. आणि देवाने निवडलेला असताना योनाला परमेश्वराने निवड केला. योनाला परमेश्वर म्हणला, योना
तुला निनवे शहरात जायचं आहे, माझ्या लोकांना वचन सांगण्यासाठी. माझे लोक पश्चाताप करतील, ती मोठी नगरी आहे आणि त्या ठिकाणी तुला जायचं. आणि बायबल सांगतं की योना निनिवेला जाण्याच्या ऐवजी तार्शिशला जाण्याच्या जहाजामध्ये जाऊन बरं देवापासून तू पळाला. प्रेज द लॉर्ड. बरेच लोकांची देवापर्यंत पळायची प्रयत्न करतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊं, स्वर्ग में जाऊं तो तू वहां है, नरक में जाऊं तो तू वहां है. आम्ही कुठेही गेलो देव म्हणतो मी आधी मी अंत, मी सुरुवात आणि मी शेवट. आम्ही कुठेही गेलो तर आम्ही देवापासून माझ्या प्रेमाने पळून जाऊ शकत नाही. हालेलुया. आणि योना पळून गेला. आणि बायबल सांगतं ही सगळी स्टोरी आम्हाला माहित आहे. योना पळून गेला. एक निर्णय चुकीचा. देवापासून योना पळाला. नुसताच पळाला नाही तर मरायला तयार झाला. तिथं वादळ परमेश्वराने सोडला त्या समुद्रामध्ये. जहाज बुडू लागली. सर्व लोक पश्चाताप करू लागले. योनाची चिठ्ठी निघाली. योना म्हणाला की आता हे वादळ शांत होण्यासाठी तुम्ही मला उचलून समुद्रामध्ये टाका, मध्ये सगळं शांत होईल. लोक घाबरले. त्याने सांगितलं होतं आपली ओळख, मी स्वर्गीय आणि स्वर्गाचा देव, जो कोरडी समुद्र आणि कोरडी भूमी ज्याने निर्माण केली त्या देवाचा कोण आहे? भक्त. प्रेज द लॉर्ड. आणि त्याला उतरून टाकलं. माशाने येऊन त्याला गिळलं. बायबल सांगतं एक मासा आला, त्याला गिळाला आणि पवित्र शास्त्र सांगतं परत त्यानं पश्चाताप केला आणि देवाने त्याला बाहेर त्या ठिकाणी सोडलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मग योना निनिवे शहरामध्ये गेला. त्याने 40 दिवसाचा अवधी लोकांना दिला. त्यानं पश्चातापाचं आव्हान केलं आणि सर्व लहानापासून थोरापर्यंत पशुपासून सर्वांपर्यंत सर्वांनी गोंधळात दिसले. ते राखामध्ये बसले. देवाजवळ त्यांनी पश्चाताप केला. प्रेज द लॉर्ड. आणि मग पश्चाताप केल्यानंतर योनाला ते अजिबात आवडलेलं नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोलो येशू मसीह की. ओके. योनाला ती गोष्ट आवडलेली नाही. कोणत्या वचन? योना अध्याय 4 वचन 5 ते 8. 1 ते 4 1 पासून होतो वचन. अध्याय 4 वचन 1 पासून. वचन 1 पासून वाचूया. योनाचा असंतोष व देवाची दया. योनाला यावरून फार वाईट वाटले. योनाला यावरून फार वाईट वाटले व त्याला राग आला. हा म्हणा राग आला. राग आला. लय राग हो. राग चांगला नाही बरं का. शेजार सांगा राग करू नका. राग सांगा हात पुरून सांगा त्याला राग करायचा नाही. हो झोपलेल्या लोकांना सांगा राग करायचा नाही. लय राग आहे हो पत्त्यावर. मला लय राग येतोय बघा लगेच. मला कोण काय म्हणलं की मला सहन होत नाही बघा. राग आहे माझ्यामध्ये. आज मला तुम्हाला सांगू द्या देवाला ही गोष्ट कधीच आवडत नाही. प्रेज द लॉर्ड. आता बघा असं म्हणलेलं आहे योनाला फार राग आला आणि मग तो परमेश्वराला विनंती करू लागला की हे परमेश्वरा मी आपल्या देशात होतो. मी आपल्या देशामध्ये होतो तेव्हा हे माझे म्हणणे होते की हे माझे म्हणणे होते की नाही. म्हणूनच मी तार्शिशास पळून जाण्याची म्हणून मी चाललो होतो पळून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो काय म्हणतो देवाला मला माहित होतं तू असा परमेश्वर आहेस, तू मदत करत आहेस, तू दयाळू आहेस, तू कृपाळू आहेस. म्हणून माझं म्हणणं होतं ह्या लोकांना तू क्षमा करायला नाही पाहिजे होतास आणि म्हणून तुझं काय ऐकायचं नाही. म्हणून मी कुठं होतो निनिवेला मी येणार नव्हतो. मी तार्शिशला मी पळून चाललो होतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. राग आहे. लय राग आहे. रागात आपण काय बोलतो आपल्याला कळत नाही हा नाही. आणि रागाच्या भरामध्ये कोण काय निर्णय घेते ते समजत नाही. ठीक आहे पुढे. मला ठाऊक होते की तू कृपाळू आहेस, कनवाळू आहेस, तू मदक्रोध आहेस, दया समान आहेस, दया संपन्न तू आहेस, अरिष्ट आणल्याबद्दल अनुताप करून घेणारा तू असा देव आहेस. ही सगळं तुझी स्थिती मला माहित आहे देवा. म्हणूनच मी काय करणार होतो त्या निनिवे शहरात जाणार नव्हतो. मी तार्शीला पळून चाललो होतो. पुढे. तर आता हे परमेश्वरा माझी विनंती आहे. आता माझी विनंती आहे. थांबा इकडे बघा. प्रेज द लॉर्ड. काय म्हणतोय बघा. आता माझी विनंती आहे. अरे आपण वैतागलेली प्रार्थना. कसली प्रार्थना आहे? प्रार्थनेमध्ये प्रकार आहेत बरं का. प्रेज द लॉर्ड.
प्रेज द लॉर्ड. वैतागून निर्णय घेतला हो, मागायचा निर्णय. कसा घेतला निर्णय? वैतागून निर्णय घेतला. जेव्हा माणूस वैतागतो ना तेव्हा त्याच्यामध्ये राग असतो, राग. आणि रागाच्या भरामध्ये तो काय करतो? एक निर्णय घेतो. पण त्याला पुढे भविष्यामध्ये काय घडणार आहे, पुढे काय होईल याचं त्याला काही देवाण नसतं. प्रेज द लॉर्ड. आता मोशेला वैतागून निर्णय घेतला. मोशेला कधी असं पण वाटलं नव्हतं. मोशेला असं वाटलं असतं की मी कनान देशापर्यंत पोहोचणार, मला लीडर केलं नाही, मी या लोकांना घेऊन जाणार आहे, मी काय बी केलं तर चालतंय. जमणार नाही. प्रेज द लॉर्ड. वैतागून निर्णय घेतलेला आहे, रागाच्या भरामध्ये त्याने निर्णय घेतलेला आहे. आता ह्या पण काय म्हणतो बघा, हे परमेश्वरा आता ऐक. कशी प्रार्थना आहे? जरा ट्यून मध्ये वाचा व्यवस्थित. हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, माझी विनंती आहे, आता माझी विनंती ऐक. माझा प्राण घे, मला मारून टाक. मेलं तर बरं होईल हो, काय उपयोग नाही जगून. प्रेज द लॉर्ड. हे वैतागलेली प्रार्थना आहे, वैतागून घेतलेला निर्णय आहे. बघा आपल्याला वैतागून असा निर्णय घेतो, तो म्हणतो की परमेश्वरा मला मारून टाक. पुढे कारण जगण्यापेक्षा मला मरणे बरे वाटते. काय उपयोग नाही बघा पास्टर, लई एवढं करतोय हो मी, एवढं चांगलं राहतोय, तर काय फायदा नाही बघा. जगण्यापेक्षा मला मेलेलं बरं. त्यानं आमचा चुकीचा निर्णय, वैतागून घेतलेला निर्णय, रागाच्या भारात बोललेले शब्द आणि रागामध्ये घेतलेला निर्णय कधीही आम्हाला आशीर्वादाकडे आम्हाला तो घेऊन जाऊ शकत नाही. आम्ही कधीही आशीर्वादित होणार नाही. प्रेज द लॉर्ड. पुढे मग देवाला समजून परमेश्वर म्हणाला. आता बघा परमेश्वर त्याला काय म्हणाला बघा, तुला क्रोध येणे हे बरे आहे काय? तुला ही राग यायचं काय बरोबर नाही बाबा. देव काय म्हणतोय, तुला क्रोध येणं हे काय बरोबर नाहीये. राग तुला येऊ नये, एवढा राग चांगला नाही असं देव परमेश्वर त्याला समजावून सांगत आहे. देवाचं प्रेम असतं आपल्यावरती, देव आपल्यावरती दया करतो. देवाना पुढे मग योना बाहेर जाऊन शहराच्या पूर्वेस बसला. तेथे त्याने एक मांडव घातला आणि शहराचे काय होते ते पाहत त्याच्या छायेत बसला. परमेश्वर देवाने तुंबीचा एक वेल उगविला आणि तो वाढून त्याची छाया योनाच्या डोक्यावर यावी व त्याने पिढेतून मुक्त व्हावे असे केले. बघा देव किती दयाळू आहे, देव किती कनवाळ आहे. जाऊन रागाच्या भरामध्ये माझं लेकरू रुसलेला आहे, रागाने निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून देव कृपा करतो आणि जाऊन तो काय करतो, एका टेकडीवर जाऊन बसतो. शहराचं काय होतं ते बघण्यासाठी. त्याच्या डोक्याला ऊन लागत आहे, काय व्हावं लागलंय. देव बाप दया करतो. देवाने काय केलं, त्या खडकामध्ये एक तुंबीचा एक वेल परमेश्वर उगवला. त्या वेलाची सगळी सावली यवनाच्या डोक्यावर पडली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. यवनाची सावली त्या डोक्यावरती पडली आणि यवना खुश झाला. काय झालं, मी एवढं चिडलोय खरं देव काय माझ्यावर लय प्रेम करतोय, मी एवढं रागावलो खरं देवाचा माझ्यावर लय प्रेम आहे असं योनाला वाटला. पुढे या तुंबीमुळे योनाला फार आनंद झाला. म्हणा आनंद भरला. प्रेज द लॉर्ड. योनाला आनंद झाला. पुढे पण दुसरा दिवस उजाडला. हा तो देवाने एक किडा उत्पन्न केला. देवाने एक किडा उत्पन्न केला. तो त्या तुंबीला लागला. तो त्या तुंबीला लागला. एक आळी परमेश्वराने उत्पन्न केली, त्या तुंबीला लागली. तुंबीला ते खाऊ लागला आणि एका दिवसामध्ये दुसरा वेल वाळून गेला. आणि योनाला आश्चर्यचकित वाटलं, अरे रात्रीची वेल उगवला आणि सकाळी वेल वाळून गेला, काय भानगड आहे. देवाने त्याला समजावून सांगितलं, अरे एका ह्या वेलासाठी तुला इतका आश्चर्य वाटायला लागलाय, ते निनवे शहर माझ्या दृष्टीने किती अनमोल आहे. देव समजूत काढतो दुसऱ्या व्यक्तीची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर समजूत काढतो. अरे रागात घेतला निर्णय, भावा निर्णय बदल. देव समजूत काढतो, निर्णय बदल, अजून वेळ गेली नाही, शाना हो, तुझा निर्णय बदल असं परमेश्वर त्याला म्हणत आहे. देव कृपा करतो, देव दया करतो, देव समजावून सांगतो. पुढे मग असे झाले की सूर्योदय झाल्यावर, सूर्योदय उगवल्यानंतर ना देवाने पूर्वेचा जळीचा वारा सोडला. तेव्हा ऊन योनाच्या डोक्याला लागले. योनाच्या डोक्याला ऊन भरवलं. त्याने तो मूर्छित झाला व आपणाला मृत्यू येवो अशी विनंती करून तो म्हणाला, मला जगण्यापेक्षा मरणे बरे वाटते. प्रेज द लॉर्ड. त्याने जे मागितलं, रागामध्ये जो निर्णय घेतला आणि तो मरून गेला. त्यानं चुकीचा निर्णय, रागामध्ये घेतलेला निर्णय आम्हाला मृत्यूकडे घेऊन जातो. प्रेज द लॉर्ड. लय सांगितलं तिला, लय हट्टी होती बघा, काय सांगायचं पास्टर, लय समजावलं तिला, खरं ती लय रागीट होती हो. एकदा बोलली की नाही ती करायची बघा, म्हणून तर अशी मरून गेली. अशी पण लोक मी बघितली.
त्यानं रागाच्या भरामध्ये घेतलेला निर्णय कधीही आम्हाला आशीर्वादाकडे घेऊन जाऊ शकत नाही. आणि म्हणून माझा आज उत्तेजन आहे, असे काय निर्णय तुम्ही तुमच्या मनामध्ये ठरवले असतील ज्या संग बोलणारच नाही, आयुष्यभर तिथं तोंडच बघणार नाही, काय पण झालं तर मला त्याच्या दारात जायचंच नाही, असे निर्णय त्यानं बदलून टाका, जेणेकरून तुमचं जीवन शापित नाही तर आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. एक वचन वाचूया, इपिस्करास पत्र अध्याय 4 वचन 26. इपिस 4:26. इपिस 4:26. इपिस्करास पत्र 4 अध्याय आणि 26 वचन. तुम्ही रागवा परंतु पाप करू परंतु पाप करू नका. नका. तुम्ही रागत असताना सूर्य मावळू देऊ नका आणि शैतानाला वाव देऊ नका. प्रियानो, शैतानाला तेच पाहिजे आहे, तुम्ही राग करावं, चुकीचा निर्णय घ्यावा आणि तुम्ही नाश पाहावा. हालेलुया. बघा प्रियानो, दावीद राजा स्तोत्र संहिता 37वा अध्याय आणि वचन 8 मध्ये काय म्हणत आहे आम्हाला. दावीद राजा स्तोत्र संहिता 37वा अध्याय आणि वचन 8. स्तोत्र 37:8. हा. राग सोडून दे, राग सोडून दे, क्रोधाविष्टापणाचा त्याग कर, क्रोधाविष्टपणाचा त्याग कर, जळफळू नको, जळपळ नको, अशाने दुष्कर्माकडे अशाने दुष्कर्माकडे प्रवृत्त होते. हालेलुया. राग सोडून द्या प्रियानो. रागामध्ये कुठल्याही प्रकारचे निर्णय घेऊ नका. शांतीत राहा, प्रार्थनेत राहा, वचनात राहा, देवाला विचारावा, प्रभू तुझं इच्छा माझ्या जीवनासाठी काय आहे. इर्मिया 29:11 वचनामध्ये परमेश्वर म्हणतो, पहा तुम्हा विषय माझ्या मनाचे संकल्प, ते संकल्प मी जाणतो, ते तुमच्या हिताचे आहेत, ते अनिष्टाचे नाही आहेत, ते तुमच्या भावी स्तुतीला आशा देणारे आहेत. आणि त्यानं देवाच्या आशेची प्रतीक्षा करा, योग्य निर्णय तुमच्या जीवनामध्ये घ्या आणि मग तुमचं जीवन आशीर्वादित होणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून प्रियानो, आज माझं उत्तेजन आहे. बायबलमध्ये जर बघितलं, बायबलमध्ये आम्हाला सर्व गोष्टी माहित आहेत की गल्ल्यात आणि दाविदाची गोष्ट आम्हाला माहित आहे. शाऊल राजा असताना दाविदानं गल्ल्याताला मारलं, काही स्वार्थ नव्हतं मध्ये प्रियानो, आणि लोकांनी गजर केला की दाविदाने लाखो वधले आणि शाऊलाने हजारो वधले. किती वधले? पहिला शामूएल 18 अध्याय 7 ते 9 वचनामध्ये ती गोष्ट नमूद आहे. शाऊलाला या गोष्टीचा राग आला, मला हजाराची उपमा दिली आणि दाविदाला लाखाची उपमा दिली, त्याला राग आला असं बायबलमध्ये म्हटलेलं आहे. आणि रागाच्या भरामध्ये त्याने एक निर्णय घेतला की दाविदाला मारायचं, दाविदाला संपवायचं. अनेक वेळेला त्यानं दाविदाला मारण्याचा प्रयत्न केला प्रियानो, पण बायबल सांगतं शेवटी त्याचा नाश झालेला आहे. स्वतःच्या तलवारीवरती पडून त्याचा मृत्यू झालेला आहे. प्रियानो, रागात घेतलेला निर्णय हे आम्हाला शापाकडे, नाशाकडे, पापाकडे आणि अपयशाकडे आम्हाला घेऊन जातो, मृत्यूकडे आम्हाला घेऊन जातो. आणि म्हणून प्रियानो, अजूनही वेळ गेलेला नाही. तुमच्या जीवनामधले चुकीचे निर्णय जे रागामध्ये घेतले असतील, भावनेच्या भरामध्ये घेतले असतील, जे त्रासातून घेतले असतील, वैतागून घेतलेले निर्णय असतील, अजूनही वेळ गेलेला नाही. कारण तुमचे निर्णय बदला. परमेश्वर तुमचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. त्यानं तुम्ही एक पाऊल देवाच्या गौरवासाठी उचला, देव तुमच्यासाठी 10 पाऊल उचलायला आज तयार आहे. देवबाप करू त्या वस्त्राद्वारे परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आपण सर्वजण आपले डोळे बंद करूया, आपल्या मानाखाली लावूया आणि प्रभू चरणाजवळ आम्ही त्यावेळेला प्रार्थना करूया. पिता परमेश्वर बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझा आभार मानतो, उपकार स्तुती करतो. देवबापा, मोशेने रागाच्या भरामध्ये निर्णय घेतला, त्याने खडकावरती काठी मारली, ज्यामुळं तो आशीर्वादापासून वंचित राहिला, मरूपर्यंत त्याला कानान देशामध्ये जाता आलं नाही. देवबापा, योनाने रागाच्या भरामध्ये निर्णय घेतला, त्याने मृत्यू मागितला आणि तो मरून गेला. बापा, चुकीचा निर्णय, रागात घेतलेला निर्णय आम्हाला मरणाकडे घेऊन जातो. प्रभू, आम्ही पवित्र शास्त्रामध्ये मी वचनामध्ये पाहिलं की शाऊलाने घेतलेला चुकीचा निर्णय त्याला मृत्यूकडे घेऊन गेला. हिचक्याने आणि पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो, देवबापाने वचनामध्ये आम्ही पाहिलं की देवबापा, जे काही उज्जिया राजाने चुकीचा निर्णय घेतला तो शापित झाला. प्रभू, आज आमच्या जीवनामध्ये असे काही चुकीचे निर्णय असतील जे रागाच्या भरामध्ये आम्ही घेतले असतील, प्रभू त्यातून बाहेर येण्यासाठी आम्हाला कृपा पुरव आणि योग्य निर्णय घेऊन तुझे आशीर्वाद आम्ही प्राप्त करून घ्यावेत, तुझं चांगुलपण आम्ही प्रगट करून घ्यावं, तुझ्या आशीर्वादापासून आम्ही वंचित राहू नये, तुझे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये आम्ही अनुभवावेत. म्हणून आम्हाला मंडळीला प्रत्येकाला सहाय्य करा अशी प्रार्थना करतो.
मान महिमा गौरव आदर बाप्पा आम्ही तुला देतो. मग प्रत्येकाच्या मनाच्या अंतकरणाची बाप्पा तू बांधणी कर आणि तुझं गौरव होऊ दे. येशू ख्रिस्ताच्या नावाने मी मागतो. आमेन.